आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अलिबागमधील बेस्ट आणि सर्वात जुने खाण्याचे हॉटेल्स आणि तेही एकदम रिझनेबल रेटमध्ये. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग अलिबाग. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज अलिबागचा दुसरा दिवस आणि आता आपण जाणार आहोत ब्रेकफास्टसाठी. सो बघूया काय काय आपल्याला खायला भेटतं आणि नवीन काहीतरी आपण प्लेसेस आपण हे करणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत. सो चला भेटूया डायरेक्ट तिथेच. आजचा आपला पहिला स्टॉप असणार आहे अंडेका फंडा. अलिबागमध्ये फेमस आहे, बघू शकता. इथे अंड्याचे आयटम्स भरपूर चांगले भेटतात, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. इथे आपण ऑमलेट आणि भुर्जी वगैरे आपण खाणार आहोत. त्याच्यानंतर पुढे जाणार आहोत आपण. इथे बघू शकतो बॉइल्ड एक रोल, ऑमलेट, पाव, पिझ्झा, एक भुर्जी, भरपूर काही आहे. नक्की तुम्ही ट्राय करू शकता इथे. इथे भुर्जीच्या बरोबर बघू शकतो तुम्ही निंबू आणि कांदा पण दिलेला आहे. आता आपली भुर्जी पण आलेली आहे, टेस्ट करून बघूया आपण. मस्त. अंडेका फंडा नंतर आता आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे संतोष वडापाव आणि अलिबागचा फेमस वडापाव आहे. बघूया याची पण आपण टेस्ट करूया कसे आहे. बघू शकता संतोष वडापाव. वडापाव, मिसळ पाव, वडा उचल सर्व काही येतं. आता आपण संतोष वडापाव घेतलो. तिथे सेटिंग पण आहे, पण आपण गाडीमध्ये खातो कारण आपल्याला नेक्स्ट स्टॉप पण आपल्याला कव्हर करायचं आहे. ट्राय करूया ना, टेस्ट करूया कसं लागतं. इथे फक्त वडापाव आहे, समोसा पण सर्व काय आहे. समोसा नव्हता, वडापाव. वडापावमध्ये तुम्ही बघताय दाल चटणी आहे आणि खोबऱ्याची चटणी दिली आहे आणि एक मिरची दिली आहे. हाऊस द टेस्ट चांगले. परफेक्ट वडापाव. जा अजून एक घेऊन ये. त्याच्यामध्ये फ्लेवर आहे ना एक नंबर आहे आणि उसळ पण एक नंबर आहे. अजून एक घेऊन ये. म्हणून मी पहिल्याच दोन घेऊन आलो सगळ्यांना. जर तुम्हाला इथे यायचं असेल मॅपवर डायरेक्ट टाका संतोष वडापाव अलिबाग, तुम्ही ते येऊ शकता. तर आता आपण वडापाव एन्जॉय करतोय आणि नेक्स्ट स्टॉप आपला मयूर बेकरी. त्याच्यात आपला तिसरा स्टॉप असणार आहे मयूर बेकरी. ही अलिबागची सर्वात जुनी बेकरी आहे आणि बघूया आता या बेकरीमध्ये आपल्याला काय काय खायला भेटते. बघू शकता बेकरीमध्ये बघू शकता तुम्ही मेन्यू. बेकरी बघू शकता तुम्ही किती जुनी आहे, 1977 पासून आहे. खूप जुनी बेकरी आहे अलिबागची. आपण इथला जे फेमस जे आहेत ते आपण बघूया, टेस्ट करू कसं काय काय. त्यांना विचारू आपण फेमस काय काय ते आपण ऑर्डर करूया. हे काय गार्लिक ब्रेड बघू शकता. आणि ते प्राइस आहेत ना भरपूर, म्हणजे रिजनेबल प्राइस आहे. म्हणजे एवढी जुनी बेकरी आहे पण रेट पण असे काय वाढवलेले नाही. बिस्किट मध्ये व्हरायटी बघता तुम्ही. फाईन बिस्किट, काजू बिस्किट, खाली बघता ओट्स, नाचणी बिस्किट, नान कटाई. हे नवीनच काहीतरी बघायला भेटतं. क्रोकोडाईल आणि इथे कासव पण आहे. तो कासव आहे ना.
पट्टी समोसा ट्राय करतो आपण. गरम अजून भारी लागेल. उसळ आहे ना ती एक नंबर आहे. गरम असतं तर एक नंबर लागला असतं, पण थंड आहे पण मस्त आहे. नक्कीच खा. त्याच्यानंतर आपण ऑर्डर केल्या व्हेज पेटीज. हे पण एक नंबर आहे. कसं आहे? तुझ्या भारी ना. मध्ये हा असं भेटलं म्हणजे चांगलं. मग तुम्ही अलिबाग मध्ये येता तर इथे नक्की विजिट करा, कारण एकच नंबर टेस्ट आहे. आता आपण केक ट्राय करतोय. पण बघू शकता ना, मस्त आहे क्रीम वगैरे. थोडासा आपण लहानपणी खायचो ना, सेम जसं आपलं. चांगलं आहे म्हणजे असं क्वालिटी खायची. ऑर्डर केलं बटर पावडर. बटरचा फक्त ब्रेड सॉफ्ट आहे. आता आपण ऑर्डर केलंय कोकम सरबत आणि बघू शकता फक्त 22 रुपयामध्ये. म्हणजे इथे एवढे रिझनेबल रेट आहेत ना. टेस्ट करूया आपण. गाईज आता आपण आलो वरतुली बीचवर, आणि वरतुली बीचवर पण खाण्याचे भरपूर ऑप्शन्स आहेत. तुम्ही बघू शकता इथे असे स्टॉल्स आहेत. इथे तुम्हाला फिश वगैरे, पापलेट थाली, सुरमई थाली, भरपूर काय असे ऑप्शन आहेत. आपण इथे आता श्री कृपा फास्ट फूड आणि लंच इथेच करणार आहोत. लंच नाही करणार आपण, फक्त स्टार्टर वगैरे खाणार. सुरमई, कोलंबी फ्राय, सुकट भाकरी वगैरे सर्व काय येते. वरसुली बीचवर तुम्ही बघू शकता श्री कृपा फास्ट फूड लंच, आणि इथे भरपूर काय ऑप्शन्स आहेत. थाली, सुरमई थाली, पॉपलेट थाली, बांगडा थाली. आपण फिश फ्राय मध्ये आपण प्रॉन्स घेणार आहोत. अजून काय? एक पॉपलेट, एक प्रॉन्स. आणि तुम्ही रेट्स बघू शकता, भरपूर रिझनेबल आहेत. चला ऑर्डर करतो, आणि याच्याच मागे बीच आहे, ते तुम्हाला नंतर दाखवतो. ऑर्डर आपण करतोय, पॉपलेट करतोय एक, आणि प्रॉन्स. सुरमई पण घे ना, एक सुरमई ऑर्डर करतो. कोलंबी फ्राय एक बाईट लेंगे ना तो खाली. कोलंबी फ्राय चांगली आहे. सुक्का जवला आणि भाकरी ऑर्डर केलेली आहेत. आता आपला पॉपलेट आलेला आहे. पॉपलेट फ्राय बघू शकता, साईज किती मोठी आहे. फक्त प्राइस फक्त 200 रुपये. आणि आपण सुका जवला आणि भाकरी ऑर्डर केली, तांदळाची भाकरी. पहिला आपण सुका जवला ट्राय करूया. प्रॉपर आपले आगरी मसाला, पापलेट बघूया. मस्त आहे. फिश वगैरे आपलं आता खाऊन झालेलं आहे, आणि इथे प्रॉन्स फ्राय चांगले होते, फ्रेश होते, आणि पॉपलेट फ्राय पण एकदम फ्रेश होता. सुरमई ओके होता, आणि जवला भाकरी पण चांगली होती. आणि रेट्स एकदम रिझनेबल आहेत. 200 रुपये पापलेट. तुम्ही बघितलं असेल मोठा पॉपलेट. आता आपण इथे बघू शकता, इथे खाऊगली आहे पूर्ण. इथे आता आपण गोला खातोय. थोडा गरमी भरपूर आहे, म्हणून थोडा थंड गोला आपण खाणार आहोत. चला.
वर्सुली बीच वर बघू शकता. पॅरासेलिंग करायचं असेल तर इथे नंबर आहेत, करू शकता. आणि खूपच भारी गेले आता, पहिला असं नव्हता. इथे बघू शकता बसायला वगैरे पण केलेलं आहे. त्या साईडला काहीतरी काम चालू आहे, बघू शकता. कसलं काम आहे आपल्या आयडिया नाहीये. पूर्ण बीच खाली आहे. एवढी गर्मी असून पण हवा एकदम थंड हवा येते इथे. आणि आपल्या समोर तुम्ही इथे बघताय हा एक किल्ला आहे. मस्त आहे. म्हणजे तुम्हाला इथे सुट्ट्यामध्ये यायचं असेल तर मी इथे नक्की येऊ शकता, कारण क्राऊड बघू शकता काहीच नाहीये. तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. चला आता आपला गोला झाला असेल, गोला खाऊ लेमन चम्मच गोला. गाईज आता आपण आवलंय ती सॅमसंग कोल्ड्रिंक, सॅमसंग सोडा. तुम्ही बघू शकता 87 वर्ष जुनी प्रसिद्ध पलीगावाचा रुचकर आईस्क्रीम सोडा. तर इथे बघूया आपण. मेन्यू बघू शकता आणि खूप स्वस्त आहे. मला बघता तो आईस्क्रीम सोडा आणि हा लेफ्टवाला फ्रूट सोडा. आपण अशा बॉटल्स घेतलेल्या आहेत. तिथे बघून बसून तुम्ही पिऊ शकता ड्रिंक. आणि हा जो रोड बघता तुम्ही इथे तुम्हाला यायचं असेल तर जोशी वडेवाले तुम्ही बघता इथे, त्याच्या बाजूलाच हा शॉप आहे. नक्की इथे भेट देऊ शकता तुम्ही. पहिला आपण स्टार्टिंगला आईस्क्रीम सोडा ट्राय करतोय. पाणीसारखंच वाटतं पण बघूया. नाव ऐकलंय मी, फर्स्ट टाइम ट्राय करतो. फर्स्ट टाइम सोडामध्ये आईस्क्रीम, म्हणजे ती फ्लेवर आहे ना आईस्क्रीमचा येतोय याच्यामध्ये. दुसरा फ्रूट सोडा ट्राय करूया. फ्रूट सोडा थोडा ओके आहे, पण आईस्क्रीम सोडा चांगला वाटतो. म्हणजे काहीतरी वेगळा डिफरंट. तुम्हाला ते यायचं असेल तर आपण घरी जाताना जोशी वडेवाले लागतो, त्याच्या बाजूला हा शॉप आहे. चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतोय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चलो बाय.